सांगलीच्या मिरजेमध्ये 18 लाखांच्या प्रतिबंधित गुटखा पोलिसांनी जप्त केलेला आहे। कर्नाटकातून हा माल आणलेला हा गुटखा विक्रीच्या तयारीमध्ये असलेली आंतरराज्य टोळी पोलिसांनी जेरबंद केलेली आहे। कोल्हापूरच्या शाहूवाडीतल्या शेंबवणे तलावाचा भराव फुटलेला आहे, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून जाते। परिणामी कासरा नदी आणि लाल चिखलात बुडालेली आहे, तर 30 ते 35 एकर शेती मातीखाली गेलेली आहे। दोन नराधमांनी 500 रुपयांचा आमिष दाखवून एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचार केलेला आहे। साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातली ही धक्कादायक घटना। या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना बेड्या ठोकल्या, तर लालचू पवार आणि विकास जाधव अशी या आरोपींची नावे आहेत। सांगलीमध्ये शेतकऱ्यांनी रेल्वे रुळावर झोपून आंदोलन केलेले। पुणे लोंढा दुहेरीकरणासाठी 50 ते 60 शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वे प्रशासनाने संपादित केल्या, मात्र त्याचा मोबदला अद्याप दिलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी रेल्वे रुळावर ठिय्या मांडलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।